Hello everyone, today's we are going. अरे भाई आवरी इंग्लिश. अरे आवडीच इंग्लिश येत होती ती पण पाठ केली ती. जय श्रीराम भाऊनो, आज आम्ही आलो सुकिरा वॉटरफॉल व श्रीमलंगाड्याच्या पायथ्याशी असलेला वॉटरफॉल आहे. पबजीची जेव्हा लॉकडाऊन चाललेला त्यानं ती पण बंद झाली. घरी बसून काटायला लागला. मग काय गाडीच्या वेदे निघलो मोकाडाला आलो इकडं. तर तुम्ही बघू शकता एकदम भारी जागा आहे. फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी डगरी आहेत, झाड आहेत. तिथं मागं एकदम खतरनाक असा लुक सीन आहे. इथं तुम्ही तो फोटो काढू शकता आणि इथं तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आणि सह आयटम सह येऊ शकता. पण हा इथं आल्यावर जर कोणाला ताबीब झाला तर त्यांनी चुकून टेस्ट करू नका, कारण कोरोना हा टेस्ट केल्यानंच होतं. ती समोर डगर दिसते ना, ती आवरी भारी डगर आहे ना, आवरी भारी डगर आहे ना. तिच्यापासून तुम्ही फोटो काढला आणि इंस्टावर टाकला ना, रात्री फेमस व्हाल. त्या पोरींच्या कमेंट त्या रिक्वेस्ट येतील. इथली अजून एक खास बात आहे ती म्हणजे जर तुमचा पाठवडा दुखत असेल ना, सरळ त्या पाण्याची खाली जाऊन उभा राहा. आखी पाटण्याची मालिश होऊन निघल. खरंच तुम्ही इथं आला ना त्याकडे ट्राय करून बघा. प्रेमान धोका खाणाऱ्याची गाणी आणि वर्षी पडलेला पाणी हे लागतं र. इथे याचा रस्ता ना लय डेंजर रस्ता आहे. एकदा पाय घसरला का तो जीवनाला विसरला. म्हणून येताना घरी सांगून या का परत याची गॅरंटी नाही. आणि जर कोणची लवर बिवर असेल त्यांनी त्याची भेट उठून या. म्हणजे कसं मी आला तरी बरं वाटेल, मारताना सुख वाटेल जरा. ज्यांची लवर नाही त्यांनी मिळेल तर काही घेणं देणं नाही त्यांना, कारण तशी पण त्यांची लाईफ झंडत असतं. पण लय रिस्की रस्ता आहे. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला चांदण्या बघावा निघाल्या. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला चांदण्या बघावा निघाल्या. पोरी तुझे नादान गो, नादान गो, नादान बांधलंय बंगला. पोरी तुझे नादान गो, नादान गो, नादान बांधलंय बंगला. पोरी तू होशील का, होशील का. तुम्ही जर सुकऱ्यावर कधी गेलात तिथं तुम्ही दारूच्या बाटल्या थंडा विंड्याच्या बाटल्या ना तर चाकणा विकणार ना तर खायला काही घेऊन जात असाल ना, त्याचा कचरा आहे ना तो घरी घेऊन या ना. तुम्ही जर तिथं टाकलं ना खरं सांगतो तुम्हाला रक्ताची हागवून लागेल. आणि हागवून असा प्रकार आहे ना लय डेंजर प्रकार आहे तो. कोरोना मास्क तर लावतो नाही, पण हागवूनच्याला मास्क बिस्क नसतं. आली कल जोरांपल हागून बिकून लागला असं काही होणार नाही. मग कसं आहे तुम्हाला सांगण्यासाठी आता ती फक्त एक अंधश्रद्धा त्या काय बोलतात त्याला अर्धा घ्या समजून चला. पण कसं आहे तुम्ही निसर्गाची काळजी घ्याल ते निसर्ग तुमची काळजी घेईल. म्हणून तर कचरा आहे ना घरी न्या. तुम्ही जर तुम्ही एंट्री केली इतकं म्हणता बाईक केली तुमची, याचे पुरे 2 रस्ते फिरतात. एक जातं श्रीमलंगडावर आणि दुसरं जातं इकडं वॉटरफॉलवर. त्या वॉटरफॉलमध्ये ती टाकी दिसते ना, टाकीच्या मागची एक रस्ता आहे म्हणजे लँडमार्क म्हणून ती टाकी पाण्याची टाकी म्हणून लक्षात ठेवा. याला सोपा पडेल. तुम्ही बघू शकता आम्ही हत्ती घेऊन आलो. हत्ती म्हणजेच आमची बुलेट घेऊन आलो. हत्तीपेक्षा कमी नाही इथं. आणि बुलेट चालवण्याचं एक असतं त्यांची जिंदगी ॲव्हरेज मुले झाट असतं, पण गाडी चालवताना त्यांची मान टाट असतं, कारण बुलेट आहे. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला चांदण्या बघावा निघाल्या. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला चांदण्या बघावा निघाल्या. पोरी तुझे नादान गो, नादान गो, नादान बांधलंय बंगला. पोरी तुझे नादान गो, नादान गो, नादान बांधलंय बंगला. पोरी तू होशील का, होशील का. मुशेल गावची पाटलीन पोरी तुझे नादान गो, नादान गो, नादान बांधलंय बंगला. पोरी येरा केलास मला पागल केलास. पोरी येरा केलास तुझे नादान, मला येरा केलास तुझे नादान. लाख म्हणजे
एक तू पाटलाची लेक चमकी टिमक्याची साडी हाई रंगामध्ये चमकी टिमक्याची साडी हाई रंगामध्ये पोरी ये राखेलास मला पागल के. तुम्ही बघू शकता ही आमची वांजीची डोंगरी. पहिले डोंगरी होती पण आता लोकांना सनसेट पॉईंट म्हणून नाव देतात त्याला. लॉकडाऊनच्या पहिले कुत्र नव्हतं येत तिथं, पण लॉकडाऊन पडलं असून लोक उभारायला जागा नाही तिथं. प्रत्येक लोकांना फोटो काढून जातात सनसेट पॉईंट म्हणून. आवडी वर्ष कोण कुत्रा म्हणून गेला नसेल तिथं. लॉकडाऊनमध्ये बघा कुठल्या कुठली गोष्टीला काय काय मागणी वारली. पोरीचा आईले कटाला हिला बोंबील नको लावाला नकरा करून शी येते बंदरला हिला टेंडक नको देवाला. हिचे बापासा मटक्याचा धंदा दारूच्या ताल्या आमची दिरक्यावर गरबीला त्याने सोन्याच्या साकुल्या आमची दिरक्यावर गरबीला त्याने सोन्याच्या साकुल्या. मारगोली तुझ्या कामाला चल जा अबुदुग फिरवला मारगोली तुझ्या कामाला चल जा अबुदुग फिरवला. हवलू पावलू तुला काय बोलू एतवार दिवस हाय काम चालू हवलू पावलू तुला काय बोलू एतवार दिवस हाय. आग्र्यांच्या घरांचा आणि आग्र्यांच्या पोरांचा नाद नाही बाई. पोरी तुझे नादान गो नादान गो नादान बांधलंय बंगला पोरी तुझे नादान गो नादान गो नादान बांधलंय बंगला. पोरी तू होशील का होशील का होशील गावची पाटलीन पोरी तुझे नादान गो नादान गो नादान बांधलंय बंगला. पोरी येरा केलास मला पागल केलास पोरी येरा केलास तुझे नादान मला येरा केलास तुझे नादान. लाखामध्ये एक तू पाटलाची लेक चमकी टिमक्याची साडी हाई रंगामध्ये चमकी टिमक्याची साडी हाई रंगामध्ये पोरी. तर अशा प्रकारे आपली छोटीशी टिप संपलेली आहे. खूप निसर्गरम्य असं वातावरण होतं. मन अधिक तृप्त झालं. अरे कशावर शुद्ध बोलताना लोकावरी नुसता जिब्बल तारास होतं. जाऊ दे आपल्या भाषा मुलं पण रास मजा केली ते जाऊन फक्त फोटो काढला आणि त्या घर जाऊन इंस्टाला स्टोरी टाकायला लागतील लोकांची चालवासाठी. फक्त इतकाच आहे का घरातून ताबीप नाही झाला पण झाला तर ताबीप झाला ना तर आपला घोडा लागला. जास्त काही घाबरायची गरज नाही. फक्त घरचा 2 वेळा काढा प्याचा प्याक 2 वेळा काढा कोरोना लावा घोडा. गो कोरोना गो गो कोरोना गो बोलून जात नसेल ना कोरोना त्याला हाड करून हाड बोला. आपली भाषेतून पावर दाखवा. बाय टाटा सी यू. जर कोरोना जिथं राहिलो ना तर पुढच्या व्हिडिओ नक्की भेटू. चला मग आता बाय टाटा.